नाही, या संदर्भात हा विषय राज्यव्यापी विषय आहे. जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात ते पूर्ण करण्यासाठी आणखीन अधिकच्या निधीची आवश्यकता आहे. त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदी यांची चर्चा झालेली आहे आणि आता केंद्र सरकारकडून त्या योजनेचा कालावधी संपल्यामुळे त्याला राज्य शासनाकडून त्याची तरतूद करायला लागेल. माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी निर्णय घेतलेला आहे. ज्या ज्या योजना अपूर्ण आहेत त्याला जो आवश्यक निधी लागेल तो राज्य शासनाकडून उपलब्ध होईल. बैठक झाली आणि बैठकीमध्ये नक्की काय निर्णय घेतला आहे? नाही, टंचाईच्या अनुषंगानं बैठक झालेली आहे. टंचाईमध्ये मुळात शेतीच्या पाण्यासंदर्भातला विषय होता, उजनीच्या पाण्याच्या आवर्तनासंदर्भातला विषय होता. एक आवर्तन आपण आता दिलेलं आहे आणि 30 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचा जेवढा साठा आपल्याला लागतो तो राखीव करून त्यानंतर आपण शेतीच्या पाण्याच्या संदर्भातला आपण विचार करूया अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्या अनुषंगाने काही विजेचे प्रश्न होते, काही ट्रान्सफॉर्मरचे विषय होते, त्याही संदर्भात संबंधित त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि तातडीनं विजेचे जे काही प्रश्न आहेत ते तातडीनं मार्गी लावण्यासंदर्भातले सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत. सध्या 7च टँकर जिल्ह्यामध्ये चालू आहेत, पण भविष्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आज हाही निर्णय घेतला आहे की टँकर मंजुरीचे प्रस्ताव हे मान्यतेचा अधिकार आपण प्रांतांना दिलेला आहे. पूर्वी प्रांतांना असतो, परंतु टप्प्याटप्प्यानं खाली जातो. तो कलेक्टरकडे असतो, त्यानंतर प्रांताकडे असतो, त्यानंतर तहसीलदारला आपण देतो. जशी त्याची तीव्रता वाढेल तसा आपण निर्णय घेतो. आज आपण तो निर्णय घेतलेला आहे आणि टँकरचा प्रस्ताव आल्यापासून 48 तासाच्या आत टँकरचा प्रस्ताव मंजूर केला पाहिजे अशाही पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. काही ठिकाणी तात्पुरत्या पाण्याच्या योजनेची आवश्यकता आहे. 24 तसे प्रस्ताव आलेले आहेत. 24च्या 24 प्रस्तावाला मान्यता आज दिलेली आहे. त्याची कामं तातडीनं करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत आणि खताच्या संदर्भातला विषय होता. तो खताचा साठा किती आहे, आपल्याला आवश्यक किती आहे, आता पुरेसा बफर स्टॉक करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. त्या अनुषंगानं खताचं लिंकिंगचा जो प्रश्न सगळ्यात मोठा आहे त्याही संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. कुठल्याही शेतकऱ्याला अनावश्यक खत खरेदी करायला लागणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. नाही, मी त्या संदर्भातली माहिती घेऊन आपल्याला देतो. बसवेश्वर स्मारकाच्या संदर्भातला जमिनीचा विषय होता. त्याच्यातल्या पर्यावरणाच्या, वन खात्याच्या, अन्य काही खात्याच्या एनओसीज पाहिजे होत्या. त्या सगळ्या एनओसीज आता मिळालेल्या आहेत. बसवेश्वर स्मारकाची जमीन आता बसवेश्वर स्मारकाला देण्यासंदर्भातले सगळे विषय संपलेले आहेत. आज तसा निर्णय घेतला आहे. बसवेश्वर स्मारक तयार करण्यासंदर्भातल्या डिझाईनच्या काही निविदा आपण मागवलेल्या आहेत. त्याची मुदत मला वाटते आता संपलेली आहे आणि कॉम्पिटिशन करतो आहे आपण त्या स्मारकाच्या डिझाईनच्या संदर्भातलं. ते काम आता पुढे गेले. आरणच्या स्मारकाचा जो विषय सावताबाबांचा आहे त्याच्याही विषयामध्ये आपण डिझाईन फायनल करण्याच्या प्रक्रियेपर्यंत आलेलो आहोत. जमिनीच्या अधिग्रहणाचा तातडीनं जो विषय आहे तोही 30 दिवसात मार्गी लावण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि तातडीनं हे काम पुढे जावं अशा पद्धतीची सूचना. नाही, आता ती घोषणा होऊन आता मला वाटते फार मोठा वेळ गेलेला नाही. त्या संदर्भात आम्ही एक बैठक घेतोय भविष्यामध्ये. येणाऱ्या 8-10 दिवसात बैठक घेऊन त्याची एक रूपरेषा ठरवायला लागेल. कशा पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आहे, कुठला पार्क आपल्याला करायचं आहे, त्यासाठी नियोजन करायला लागेल. त्याची बैठक आपण करतो. पंतप्रधानांनी जे आवाहन केलं होतं की सोनं वर्षभर खरेदी करू नका, त्यानंतर राज्यभरातले जे सोने व्यापारी आहेत ते खूप आक्रमक आहे. त्यांचं म्हणणं आहे आमचं रोजगार बुडेल. मोदींनी हे अभ्यासक्रम मांडलेलं मत नाही अशा पद्धतीचं सोनं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. आपलं काय सांगणं असणार आहे सोना आपल्या शासकीय अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनाही इंधनाचा वापर कमी करावा असंही त्यांनी सांगितलेलं. मला वाटते खूप चांगला संदेश या माध्यमातून आदरणीय मोदीजींनी दिलेला आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी इंधनाचा वापर जपून करावा, याच्यामध्ये वावगं काय असायचं कारण नाही. मला वाटते सगळ्यांनीच इंधनाचा वापर जपून केला पाहिजे आणि त्या पद्धतीचा संदेश माननीय प्रधानमंत्री मोदयांनी दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री मोदयांनी जो काही सूचना दिलेल्या आहेत किंवा काही जो संदेश दिलेला आहे तो काहीतरी विचार करून दिलेला असेल.
त्यामुळं त्याची अंमलबजावणी होईल असं माझं मत आहे. शेवटी व्यापारी बांधवांचा विषय आहे. ती व्यापारी बांधवांना असं वाटू शकतं की आमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होईल, अशा पद्धतीची भूमिका व्यापारी बांधवांची असू शकते. परंतु शेवटी देश महत्त्वाचा आहे, देशाचं हित महत्त्वाचं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं. शक्तीपीठ महामार्गाला अजून देखील शेतकऱ्यांनी जे आहे ते विरोध करताना चित्र दिसते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज राज्यभर जे आहे ते अध्यादेशाची होळी जी आहे ती करण्यात आली. नाही, मला एक आहे की सातत्यानं विकास कामाच्या बाबतीतली भूमिका पॉझिटिव्ह असली पाहिजे. शेतकरी संघटना असेल किंवा अन्य काही संघटना असतील, जेव्हा राज्याच्या आणि देशाच्या विकासाचा विषय येतो तेव्हा मला वाटते पॉझिटिव्ह भूमिका मांडली पाहिजे. आपला लढा असला पाहिजे की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. शेवटी एक आहे की देशाचा विकास करायचा असेल, आपल्या शेतकऱ्यांचा आणि जिल्ह्याचा विकास करायचा असेल, शेवटी कुणाला तरी त्याग करायचा असतो. जेव्हा नवीन प्रोजेक्ट तयार होत असतात तेव्हा कोणी नाही कोणी त्याच्यातून विस्थापित होत असतो. शेवटी त्याला जमीन लागतं, पाणी लागतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करायला लागतात. आणि ह्या गोष्टी उपलब्ध केल्या नाहीत, एका बाजूला विकास झाला पाहिजे अशा भूमिका आपण घ्यायच्या, आणि दुसऱ्या बाजूला जमीन उपलब्ध करून द्यायची नाही, पाणी उपलब्ध झालं नाही पाहिजे, रस्ते उपलब्ध झाले नाही पाहिजे. ही भूमिका घेणं मला वाटतं तितकंसं संयुक्तिक नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला माहिती आहे, समृद्धी महामार्गाच्या वेळी असाच लढा उभा केला काही लोकांनी, पण शेतकऱ्यासमोर आला. शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग स्वीकारला आणि जमिनी दिल्या. शक्तीपीठ महामार्गामध्ये तीच परिस्थिती होईल की शेतकरीच हा मार्ग स्वीकारतील आणि शेतकरी जमीन देतील आणि विकासाचा मार्ग मोकळा होईल. जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, त्या संदर्भात काय निर्णय घेण्यात आलेला आहे? नाही, रस्त्याचा आपण बघतो की आत्ता ज्या पद्धतीचे रस्ते होत आहेत, भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीचे रस्ते होत आहेत, असे आज तागायत कधी असे रस्ते झालेले नव्हते. आपण बघतोय जवळजवळ सगळे MDR असतील, सगळे राज्यमार्ग असतील, सगळे नॅशनल मार्ग असतील, हे सगळे रस्ते आता खूप मोठं जाळं उभं राहिले आणि खूप चांगल्या क्वालिटीचे रस्ते होत आहेत. आता आपण बघतोय की 23,000 कोटी रुपयाचा गावखेड्यांना 23,000 किलोमीटरचा गावखेड्यांना जोडणाऱ्या रस्त्याचा मुख्यमंत्री सडक योजनेची घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केली. पहिल्या टप्प्यातले 6,000 किलोमीटरचे रस्ते आम्ही आता करतोय, प्रस्ताव मागवलेले आहेत. टप्प्याटप्प्यानं गावखेड्यातल्या प्रत्येक गाव असा काँक्रीटच्या रस्त्याने जोडलं पाहिजे, ही माननीय मुख्यमंत्री मोदयांची भूमिका आहे आणि त्या अनुषंगानं आपण आता काम पुढे घेऊन चाललो. कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यामध्ये कांद्याची सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी आहे. मात्र कांद्याच्या दराची जर स्थिती बघितली तर मायनसमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळतात, शेतकरी कांदा पेटवून देतात शेतामध्ये, अशी स्थिती आहे. पालकमंत्री म्हणून कांद्याच्या या सगळ्या प्रश्नांसोबत काही भूमिका घेणार? नाही, माझी नक्की आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी या संदर्भात आम्ही चर्चा करू. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे ही आमची सातत्यानं भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सातत्यानं सरकार उभं आहे, याही प्रश्नात उभं राहील. सोयाबीनमधून वगळलेला आहे, सोयाबीनच्या अनुदानामधून उत्तर सोलापूर तालुका, त्यामुळे एक तालुका वगळला गेलेला आहे. काय नक्की त्याच्यावरती हे नक्की का वगळलं याची माहिती घेऊन मी त्याच्यावर पुढे काय कारवाई करता येईल आपण बघितलं. पहिल्या बंधू बाबाला अटक झाली, खरात बाबाला, आता नंतर मनोज बाबाला अटक झाली. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की मनोज बाबांच्या अटकेनंतर प्रचंड मोठा त्याच्यातूनही चौकशी पुढे जाते आणि प्रचंड मोठी संपत्ती बाहेर येताना आपण बघतोय. जमिनीच्या मोठ्या मोठ्या डील आपण बघतोय, त्यात काही राजकारणी, त्यात अन्य काही लोकही त्याच्यात सहभागी आहेत. हे तपासांती पुढे येते. त्यामुळं तपास खूप चांगलं पोलीस करतायत आणि मुख्यमंत्री महोदयाच्या सूचना आहेत, याच्यात कुणालाही कसल्याही परिस्थितीत सोडायचं नाही. याची चौकशी जाऊन ही असली भोंदूगिरी आहे ही मुळासकट उपटून काढण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगानं आणखी एक बाबा आता मिळालेला आहे. मला कळत नाही, एवढे छोटे छोटे वयानं असणारे बाबासुद्धा एवढ्या मोठ्या संपत्तीचे मालक आहेत आणि इथं असणाऱ्या सगळ्या लोकप्रतिनिधींचे त्यांच्यासोबत फोटो पण आहेत. आता त्यामुळे काय नेमकं आहे मला माहिती नाही, परंतु आपण बघतो की खूप गंभीर हे विषय आहेत आणि अशा भोंदू बाबांचं पीक खूप मोठ्या प्रमाणात समाजामध्ये फोफावलेलं आहे. ते उकडून काढण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.